बघा जेन्युअनली सांगतो, मी यूट्यूबला गेलो, यूट्यूबला सर्च केलं हाऊ टू क्रिएट कॉन्टेंट इन पब्लिक. म्हणजे मला आयडिया नाही आहे की लोकांमध्ये गेल्यानंतर कसं बोललं पाहिजे, का लोकांना असं जेव्हा चालू असतो कॅमेरा, तर हाय गाईज मेरा नाम ये है, माझं नाव हे आहे आणि मला हे सगळं ह्या गोष्टीचे उत्तर द्या, हे सगळं डायरेक्ट प्रश्न करायचे असते की नाही. त्यांना कॅमेरा ऑफ करावा लागतो अगोदर, त्याच्यानंतर त्यांना विचारायला लागते या सगळ्या गोष्टी की मी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घेत आहे, तुमचा कन्सेंट आहे का, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. असे खूप सारे विचार आहे. आणि जेव्हा पब्लिकमध्ये स्लॅप पडतील हे ते सगळं, किंवा बेइज्जती होतील कोणत्या गोष्टीची, असे पण खूप सारे जसे तुमच्या मनामध्ये थॉट्स आहेत, सेम ॲट इट इज माझ्या मनामध्ये पण ते सगळे थॉट्स आहेत. तर हे सगळे थॉट्स आपण क्लिअर करूया कशामार्फत, या व्हिडिओमार्फत. ठीक आहे, तर या व्हिडिओला तुम्ही बनत राहा आणि पहा की या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे की नाही केल्या पाहिजे म्हणून. तर मित्रांनो, मी आलेलो आहे साई मंदिरच्या समोर आहे. मी तुम्हाला दाखवतो साई मंदिर थोड्याच वेळात. पण मला असं म्हणायचं आहे की आपण म्हणजे 2 टाईपनी लोकांना क्वेश्चनिंग करू. पहिला तर असा की आपण त्यांच्याकडे जाऊ, अगोदर कॅमेरा ऑनच ठेवू, बट स्टील त्यांना विचारू की म्हणजे कॅमेरा खाली ठेवेल मी, बस तुम्ही आवाज वगैरे ऐकू शकता जे काय होईल ते. तर आपण त्यांना विचारू की तुमचा कन्सेंट आहे का व्हिडिओ बनवण्यासाठी, तुम्ही व्हिडिओ बनवू शकता का, म्हणजे तुम्ही व्हिडिओमध्ये 2 शब्द बोलू शकता का म्हणून. ठीक आहे, तर मला ना माझ्यासमोर एक काकाजी आहे तिथे, ते आपल्याच विचारात दिसत आहे. ठीक आहे, अशा व्यक्तींना छेडलं तर पाहिजे नाही तसं. अशा अशा लोकांना, जे लोक आपल्याच विचारात असतात, ते लोक आपल्याच विचारामध्ये आहे, आणि मी तिथे जाऊन थोडं उलटं तिथे झालं का बस माझीच वाट लागायची आहे. तर आपण तिथे जाऊन स्किल त्यांच्यासमोर, आणि मला दाखवतो मी कुठे बसले म्हणून. ते हे बघा, इथून दिसेल तुम्हाला. हे बघा, हे हे इथे बसले ते. ठीक आहे, तर आपण यांच्याकडे जाऊया आता आणि कॅमेरा ऑन ठेवूया, पण त्यांना सांगू नये की कॅमेरा ऑन आहे म्हणून, आणि विचारूया त्यांना की तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर वगैरे द्याल का म्हणून. मराठी नमस्ते. मी म्हटलं की मी व्हिडिओ बनवत आहे, तर तुम्हाला काही विचारेल म्हणजे की नागपूर टायगर कॅपिटल टाउन वगैरे काय म्हणते. तर भावांनो, आपल्या समोर काकाजी आहेत, ते बसलेले, ते खूप विचारत होते. तर आपण त्यांना भेटूया आणि त्यांची बोलणं करूया. तर हे काकाजी आहे तिथे. हाय काकाजी. हाय म्हणतोय तुम्हाला. तुम्ही इथे का करता, कोणत्या कामाने आले? ते कामाला जाणार होतो, हा, पण बसतो आता इथे आराम करत त्याने तब्येत ठीक नाही. अच्छा अच्छा. काय झालं तुम्हाला? नक्की आलं घरी. हो का, पाणी वगैरे पिलं मग? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, कारण आता तुमची वय खूप आहे, तर तुम्हाला खूप जास्त नॉलेज आहे सगळ्या गोष्टीचा. तर आताचे जे मुलं तुम्ही पाहत असाल की सगळे जे मुलं आहेत, जसं त्यांना आज काम केलं आणि आताच पैसे पाहिजे आहे असं, आणि अशामुळे लोक सगळे वाया जात आहेत. त्याच्यावर तुम्ही काही बोलू शकता, 2 शब्द सांगू शकता, म्हणजे सजेस्ट करू शकता, कारण हा व्हिडिओ सगळे लोक पाहतील, तर काहीतरी आयडिया वगैरे. त्याच्याबद्दल तर काही बोलू नाही शकत, हा. कारण की ते आपापल्या मधील जे मालिक आहेत, हा तसं आता तुमच्याकडे काम केले आहे हा त्यांनी, हा ते तुम्हाला आता पैसे मागतील. हा हा, तुम्ही पैसे दिले, हा या तुमच्याजवळ नसतील पैसे, हा. की आज ते उद्या घ्या, हा त्याचे दुसऱ्यानंतर नाही देतील पैसे हा आणि आपला शॉप पूर्ण करतील. बरोबर. तर मित्रांनो, तुम्ही जसं तिथे पाहिलं, आपण अगोदर कॅमेरा चालू ठेवला, म्हणजेच अगोदर त्यांना परमिशन मागितली की काकाजी तुमच्यासोबत बोलू शकतो का या सगळ्या गोष्टी. ते म्हणाले की नाही, मी या सगळ्या गोष्टी नाही बोलू शकत, बिकॉज मला अनुभव नाही आता सगळ्या गोष्टीचा. पण त्यांना जेव्हा कन्व्हिन्स केलं, ते हो म्हणाले, काही प्रॉब्लेम नाही, आणि त्यांनी बरं सांगितलं, जे काही सांगितलं त्यांच्या अनुभवानुसार त्यांनी सांगितलं सगळ्या गोष्टी. आता आपण जाऊया दुसऱ्या जागेवरती. तर आपल्या मागून एक व्यक्ती येत आहे, आपण त्याला. सर, एक प्रश्न विचारायचा होता. एक क्वेश्चन पूछना था, बोला. हाँ। मराठी आती है आपको? नहीं। अच्छा, तो आपको पता है नागपुर इस ये नाम क्यों दिया करते हैं इस पर? नहीं। और बस एक तो सवाल है कि जो लोग ऐसे डायरेक्ट आके आपसे पूछते हैं बात, तो आपको इरिटेट लगता है क्या, या फिर ठीक है, नहीं चलो पहली कोई बार बात- है, पता नहीं। अच्छा, ठीक है. आप मोबाइल में इंस्टा यूज करते हो? करता है ना। ठीक है, आपका नाम? सुशांत। ठीक, थँक्यू सर. सर, एक प्रश्न विचारू शकतो? नागपूरचे आहे तुम्ही? नहीं, मैं दिल्ली का हूँ। अच्छा, दिल्ली के हो. नहीं। ओके.
आपको नागपुर कैसा लगा? नागपुर में जस्ट बस में उतरा, हाँ मेरा फर्स्ट एक्सपीरियंस है। वहाँ से ऑटो वाले को हाँ यहाँ तक छोड़ने के लिए हाँ। वो 200 रुपये मांग रहा था मेरे से। बाप रे, 200 रुपए? हाँ, मैंने बोला 50 रुपए दे तो छोड़ दो, मेरे पास लगेज यही है, इसलिए मैं हाँ, सोच रहा हाँ, पैदल चलता हूँ। अच्छा, वो अच्छा, सिक्योरिटी से पूछा, ये पास में है, पैदल चल रहा हूँ, बस यही है मेरा एक्सपीरियंस। कोई बात नहीं, मैं छोड़ देता आपको उधर। ना 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 ना। चलो बाइक पे छोड़ देता ना। नहीं 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 नहीं, लगे ही नहीं है ना, मैं वैसे ही मतलब कैजुअली हाँ। पूछा था उनसे। हाँ हाँ। नहीं, यहाँ के जो ऑटो वाले है ना, जितना दूर जाओगे ना उतने कम पैसे लेंगे, और जितना नजदीक जाओगे ना उतने ज्यादा पैसे लेते नहीं नहीं, वो ऐसे भी नहीं है। जो बाहर के हमारा वे ऑफ टॉकिंग से पता चलता है हैं। ना, हाँ, कि वो बाहर के होकर के। बाहर की हो, हाँ, इसलिए उनको पता चल गया, इसलिए जितना लूट सकते हैं लूट रहे। ऐसा नहीं करना चाहिए, लेकिन ये गलत बात है। बाहर से आए हुए पूरे मेहमान लोग रहते हैं, ऐसा नहीं करना चाहिए। ये मुझे रेलवे स्टेशन में भी एक्सपीरियंस हुआ था। हाँ हाँ। मैं 2 हफ्ते पहले मेरा बेटी यहीं पे पढ़ रहा है सेवाग्राम में, सेवाग्राम, हाँ। वर्धा। वर्धा में, हाँ हाँ जो दत्ता मई में। हाँ मेरे बेटी को छोड़ने आया, हाँ। हम लोग आया ट्रेन से। अच्छा। जो 2 हफ्ते पहले मैं उनकी सेमेस्टर ब्रेक है, उनको लेके जाने के लिए आया। हम्म मैं सेम ऐसे ट्रेन से आया, हम्म मैंने वहीं से ऑटो वालों को बोला है हम्म। मुझे हॉस्टल जाके और बेटी को लेना है, फिर एयरपोर्ट छोड़ना है। हाँ, एयरपोर्ट, रेलवे स्टेशन। एयरपोर्ट नहीं, रेलवे स्टेशन। एयरपोर्ट नहीं है, जो एयरपोर्ट वाला जो बस आते हैं ना, हाँ 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 नागपुर सेवाग्राम से, हाँ, जो आता इलेक्ट्रिक होगा। बस आता है, हाँ, ईवी ग्रीन कलर का रहता है वो। वो मेरे से 500 रुपए लिए। मतलब अच्छा खासा लूट रहे हैं। हाँ, अच्छा खासा लूट। चलो, थैंक यू। क्या यूट्यूब चैनल है क्या आपकी? नहीं, ये यूट्यूब पे पहला वीडियो डालने वाला हूँ, और बाय द वे मैं इंस्टा पे मतलब व्हिडिओज डालतो. अच्छा अच्छा, हां. अच्छा. थँक्यू सर. ओके. यांची ऐकली काय म्हणाले तर हे गोष्ट. तर आता त्या ताई येत्या मागणं, आपण त्यांना विचारू. मला भीती खूप जास्त वाटते त्या ताईची, बिकॉज इझी नसते असं डायरेक्ट जाऊन बोलणं वगैरे. तो आपण विचारूया. ताई, एक प्रश्न विचारू शकतो? जस्ट एक. काय विचारायचं? अच्छा, तुम्ही इथल्या जा का? हो. तर नागपूरला नागपूर नाव कशामुळे दिलंय माहिती आहे काय? किंवा नागपूरला ऑरेंज सिटी का बरं म्हणते? एक मिनिट ते सांग सोबत आहे. अच्छा, ठीक आहे, ते मी त्यांना विचारतो. ठीक है, ओके, मैं थांबते ते येतीलच. हाँ ठीक. बता सकता है किसका? नागपुर का नाम नागपुर कैसे पड़ा? क्योंकि यहाँ नागवंशी लोग रहते और उन्होंने शायद से इस देश की मतलब भारत की स्थापना की थी. मे बी, बट नागपुर का नाम इस आता पापा आहे. नागपूरला नागपूर नाव का बरं दिलं माहिती आहे तुम्हाला? नागपुर मेरे ख्याल से नाग नदी जो है, Exactly. नाग नदी की वजह से उसका नागपुर नाम रखा हुआ है. और नागपुर को ऑरेंज सिटी क्यों कहते हैं? यहाँ पे नियरेस्ट ऑरेंज की खेती सबसे ज्यादा होती है और यहाँ का जो अच्छा है वो संतरा एक्सपोर्ट भी होता है उसमें. हाँ, वर्ल्ड, पूरे वर्ल्ड वाइड में World. होता है. वो काटोल रोड से लेके वो सारा बेल्ट जो है हाँ, वो हाँ, संतरे के संतरे लिए का है. famous थँक्यू सर. तर नागपूरला नागपूर नाव हे कशामुळे दिलं तुम्हाला माहिती आहे? नागपूरला नाग नदी आहे आणि नागपूरला नागवंशी जे लोक आहेत ते इथे राहत होते, त्याच्यामुळे नागपूरला नागपूर नाव देण्यात आलं आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ हिंदी मराठी राहणार आहे, बिकॉज नागपूरमध्ये हिंदी बोलतात आणि लोक मराठीही बोलतात. तर हा व्हिडिओ दोन्ही राहणार आहे. भैया, एक सवाल पूछ सकता हूँ? मतलब आप कहाँ से हो? दिल्ली. दिल्ली. अच्छा, नागपुर घूमने आए हो या काम से? फैमिली. फैमिली यहाँ रहती है? हाँ जी. अच्छा, आपको पता है नागपुर ये नाम कैसे गिरा नागपुर का? अच्छा, छोड़ो. तो आप ये बताओ कि मतलब लोगों से ऐसे डायरेक्ट पूछना ये सही बात है या गलत है? मतलब पहले परमिशन लेनी चाहिए, या फिर मैंने जैसे पूछा आपको कि सर आपसे एक बात पूछो, क्या ऐसे पूछ के ऐसा होगा? हाँ, पहले पूछना चाहिए. हाँ देन अगर उनके पास टाइम है तो हाँ, कंसेंट होगा तो. थँक्यू, आपका टाइम देऊन. मजा येत आहे माहित नाही का बरं, पण चांगलंही वाटत आहे. म्हणजे लोकांसोबत तुम्ही बोलू शकता यार, असा काही विषय नाही आहे की तुम्ही अगोदर त्यांना म्हणजे डायरेक्ट जाऊन त्यांना विचारलं पाहिजे म्हणून. पण एक गोष्ट आहे की यार, तुम्ही त्याच लोकांना छेडा जे लोक माहिती आहे का त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येते की नाही हा आपल्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकते, हा आपला कॅमेरा फेस करू शकते, अशा लोकांना विचारा. की लोकांना तुम्ही विचाराल ना तर बस तो मग क्या आहे ना क्या असं सगळं राहतील. म्हणून म्हणतो की असं काही आहे नाही. तुम्ही
आपला एक सर्वे होता आणि या सर्वेमध्ये आपण बऱ्याचशा लोकांना विचारलं तुमचे जे थॉट्स होते, माझे जे प्रश्न होते स्वतःवरती की नाही असं केलं पाहिजे का, डायरेक्ट जाऊन लोकांना बोललं पाहिजे का, लोकांना विचारलं पाहिजे का अगोदर, त्यांची परमिशन घेतली पाहिजे का, या सगळ्या गोष्टी होत्या. आपण त्या खूप चांगल्याने केल्या, पूर्ण पार पाडल्या. आणि मला असं समजायला आलं या गोष्टीवरून की तुम्ही लोकांना ॲटलिस्ट कॅमेरा चालू ठेवा, पण लोकांना ॲटलिस्ट अगोदर विचारा. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, मुझे आपको कुछ एक सवाल पूछना था, असं वगैरे तुम्ही त्यांना विचारू शकता. तुमच्याकडे टाईम आहे का, अगर त्यांनी हो म्हटलं तरच तुम्ही त्यांना कॅमेऱ्यामध्ये घ्या, अदरवाईज तुम्ही त्यांना नको घ्या. बिकॉज सगळ्यांची आपली आपली लाईफ असते यार, कोणी कोणत्या विचारामध्ये असतो, कोणी कुठल्या विचारामध्ये असतो, ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजलं पाहिजे, कोणाला विचारलं पाहिजे आणि कोणाला नाही. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल, आवडला नसेल बी, पण खूप काही गोष्टी शिकण्यालायक होत्या याच्यामध्ये की लोकांना विचारलं पाहिजे की नाही, या सगळ्या गोष्टी आहे. आणि आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही मला सबस्क्राईब करा प्लीज, कारण हा माझा पहिला व्हिडिओ आहे यूट्यूबवरती बाहेर निघून. सो आय होप यू लाईक इट, आणि तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय.